आलं याच्यावरती. क्रॉक्स पण आहेत पण तरी पण मी आज नाही घालणार आहे कारण की आज आउटफिट वेगळं, त्या दिवशी आउटफिट वेगळं होतं. सो मी माझ्या फ्रेंडची वाट जा आहे दगडूशेठ. आम्ही सकाळी किती आहे 6:30 वाजले. सो आता आम्ही चाललो आहे दगडूशेठला. आहे नो आज चतुर्थी आहे त्याच्यामुळे आज खूप जास्त गर्दी असणार आहे, तरी पण आम्ही आज चाललो आहे. बघूया का भेटते की नाही आतून दर्शन, किती लाईन आहे किती मोठी नाही आहे त्याच्यावरती डिपेंड आहे. बिकॉज आम्हाला घरी लवकर पण यायचं आहे बिकॉज मला तर सुट्टी आज सॅटर्डे बट माझ्या फ्रेंडला जायचं आहे ऑफिसला. सो आज तुम्हाला बघूया कसं होतं. हा माझा आउटफिट आहे जो मी आज घातला आहे, तुम्हाला दिसेल की नाही आहे. येस एकच मिनिट असा आहे असा आता तुम्हाला. सो हा वाला माझा आउटफिट आहे. तुम्हाला सकाळचा व्ह्यू दाखवते. एवढं सुंदर वाटतं सकाळी उठलेलं, पण आपण आळशी ना आपण उठत नाही, आपल्याला खूप कंटाळा येतो. बट खरंच खूप छान वाटतं, खूप फ्रेश वाटतं. तुम्ही पण नक्की उठत जावा. माहिती कोणच नाही उठणार. ते नेचर बघा एवढं छान वाटतं ना पहाटे खूप छान वाटतं. एकदम फ्रेश हवा असते, काही नाही, सगळं शांत. तसं आमचं शांत नाही आहे पण तरी पण तेवढं शांत आहे. चला ती माझी आलेली माझी फ्रेंड आले. चला माझी फ्रेंड आलेली. सो वी आर गोईंग बाय. जाताना काढू जाताना काय आता खा. झालं खा आता खा. मग तू खाता. इकडं बघ. चल ना बोल ना. लाईन बघा, लाईन दाखवते आता मी. चालतोय तरी लाईन संपत नाही. कारण की आज चतुर्थी म्हणून एवढी जास्त गर्दी आणि हे मला मुद्दामून बोलायला होते. झालं सगळं जवळ पकड की दिसत नाहीये रे. हा वास खतम. खाता पण नाही येते ना. ते खूप अशी मोठी दिसते झूम मध्ये कारण की मी खूप जवळ उभी आहे. बघ अशी खूप मोठी दिसते. अशी दिसत होती अशी आता मी अशी दिसते. कसं लागतं. आता लांब गेली की आता आम्ही परत चाललोय. आणि आमचं काय झालंय, दर्शन करून झालंय, पेटपूजा पण झाली आहे. 3 मोदक आणि काय खाल्लंय अजून साबुदाणा वडा खाल्लाय. आणि आता आम्ही परत चाललोय खाऊ पिऊन. दर्शन तर काय अजून घेतलं नाही पण खाणं पिणं एकदम फुलमध्ये झालेलं आहे. कुठं जायचं. अमनोराला न्यू मीला शॉपिंग करायला. पगार नाही झालं का अजून. पारुशी आंघोळ नाही केली का तू. आंघोळ केली, जस्ट केली. मग पारुशी काय म्हणते. आता मी तुम्हाला सकाळी माझा आउटफिट दाखवायचा राहिला होता. आता मी जाऊन आली आहे. आता मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते. असं पकडलं जाऊ दे दिसू दे. दाखव ना ते. असं मी शॉर्ट कुर्ता घालून अशी ही बॅगी जीन्स आहे. असं माझा आउटफिट होता आता. आता आपण परत भेटूया. बाय बाय. तर काही त्यांना असं वाटतं, म्हणजे माझ्या फ्रेंड्सला असं वाटतं की मला कुकिंग येत नाही. तर बघा हा जे तुम्ही बघताय ते
बघा मी बनवते आणि याचा रिव्ह्यू पण घेणार आहे मी की कसा बनवायचा काय सगळ्यांकडून घेणार आहे. तर हा प्रूफ आहे मी बनवते. जो पण रिव्ह्यू असेल त्याला रेडी राहायचं, चांगला खराब. हा मी दीदी सारखी नाहीये काही पण लगेचच वाईट वाटून घ्यायला आणि बोलायला की नको हा नको टाकून. मी जे आहे ते खरं खरं ऐकणार आहे. दीदी दुपार आता आम्ही आता बनवतो व्हेज पुलाव. त्याची रेसिपी मी यूट्यूबला बघितलेली आहे मधुरावालीची. मग आज मी ते बनवते. जर चांगलं झालं तर मी तुम्हाला रेसिपी पण सांगेल काय झाली काय नाही. चांगलं नाही झालं तर मग समजून जा मी तुम्हाला रेसिपी नाही सांगितली की चांगला नव्हता झाला म्हणून तुम्हाला सांगितलं नाही. हे सगळे खडे मसाले टाकले तेलामध्ये आणि कांदा टाकलाय परतण्यासाठी आणि ह्याला छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये असं ती मधुरवाली बोललेली आहे. मग मी तेच करते. आणि इथे तांदूळ भिजत घातलेला आहे मी. ज्योती बोलली हाफ एन आवरसाठी भिजत घालायचा. सो चांगला बनवला पाहिजे. आज आहे उपवास आणि ह्या पुलावर उपवास सोडायचा आहे. तर मग हे बघा हे सगळे मसाले हे त्याच्यामध्ये टाकायचे जे मम्मीने मला काढून दिलेले की किती क्वांटिटीमध्ये काय काय टाकायचं. मग आता हे सगळं मी टाकणार आहे आणि आय थिंक तिने मीठ नंतर मी टाकलं होतं. आता हे मला असंच चमच्याने टाकावं लागेल. तर मग आधी आपण टाकणार आहे ही हळद. नंतर ही मला असं वाटतंय धना पावडर असावी आणि ही वाली माहीत नाही कोणती आहे. गरम मसाला गरम मसाला आहे. आणि ही वाली येते ही लाल मिरची पावडर आहे. मीठ आहे ते आपण एकदम ते तिने नंतर टाकलं होतं चवीनुसार असं ती बोलली होती. मग बघू आता पुढे. दही कसं काढू आता हे चमचा. 2 चमचे ना बस. त्यानंतर मी आम्हाला टाकायचं त्याच्यामध्ये गाजर आहे, टोमॅटो आहे, बटाटा आणि मम्मीने कोबी पण दिलाय कारण की कोबी आहे तर मग का नाही टाकायचा. पुलावमध्ये नसतो पण तरी पण वटाणाचा ऑप्शन. आणि फ्लॉवर पण आहे. इन शॉर्ट जेवढं घरामध्ये होतं तेवढं सगळ्या भाज्या आहेत. आणि मला हे छान असं परतून घ्यायचं. ठीक आहे मिठाचं पण घ्यावा असं नाही आहे. सगळी रेसिपी व्यवस्थित आली पाहिजे ना. पण मी त्यांना बोललं ना जर चांगलं झालं तर मी तुम्हाला नक्की रेसिपी सांगेन आणि नाही झाला तर मग समजून घ्या मी रेसिपी नाही का नाही सांगितलं. ओके. मला हा तांदूळ टाकायचा जो हाफ एन आवर भिजवला होता आणि त्याचं पाणी काढून घेतलं. आणि याला पण ह्याच्यासोबत चांगलं मिक्स करून घ्यायचं. दिसायला तर छान दिसतोय भात. आता टेस्ट बघूयात काय आहे काय नाही. गाईस हा बघा भात रेडी आहे. छान दिसतोय. स्मेल पण येतोय चांगला. आता हे ना मी हे दीदीसाठी काढून ठेवलंय गार करायला आणि मग ती आपल्याला ठीक आहे. मग आता हा दीदीसाठी काढून ठेवलाय गार करायला. माझा ती आपल्याला सांगेल खाऊन कसं झालंय कसं नाही. मग जेव्हा हा गार होईल तेव्हा मग ती टेस्ट करेल आणि सांगेल. तिचा रिव्ह्यू देईल. त्याच्यानंतर ना आम्ही खाणार. जर ती चांगलं बोलली तर ठीक आहे. जर नाही चांगला बोलली तर मग मम्मीला दुसरं काहीतरी करायला लावेल कारण की याच्यावर उपवास सोडणं मुश्किल आहे. आपण बघू ती काय सांगते काय नाही. तुम्ही बघायला गाईत आता दीदी खाती आहे आणि आता ती रिव्ह्यू देणार आहे कसं झालंय ते. हां कसं झालंय. छान झालं. हां टेस्ट वगैरे तिखट मीठ
तिखट मीठ आईने टाकलेलं आहे त्याच्यामुळे सगळं एकदम परफेक्ट आहे. बाकी तू रेसिपी व्यवस्थित फॉलो केली, व्यवस्थित कंटेंट टाकलेलं आहे, सो त्याच्यासाठी छान. म्हणजे आम्ही खाऊ शकतो ना आता? येस, सगळे खाऊ शकता. छान झालाय भात, मोकळा सुटसुटीत. तिखट मीठ आईने टाकलंय पण म्हणजे मला बनवता येतो ना? हा, पण तिखट मीठ तुला शिकावं लागेल ना, ते मेन आहे. किती टाकायचं किती नाही टाकायचं. येस, छान आहे, खूप छान बनवलं. धन्यवाद. पिठा छान छान. धन्यवाद धन्यवाद. छान छान बनवत जा आणि मम्मीकडून मीठ मसाला काढून घेऊन बनवत जाईल. अजून काय बोलायचंय का तुला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज 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 प्लीज. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आन्सर कशाचं? रिवेंज घेतलं. रिवेंज काय घेतला? मी थोडी बोललो की असं बोलू नको तसं बोलू नको तुझ्यासारखं. हा, माझं लग्न नाही झालं ना अजून, मला थोडी सासू सासरे आहेत बघायला. कधीतरी होईल तेव्हा आम्ही बघू काय करायचं. मला कसंही नको घेऊ, मी कशी बसले काय बसले तू मला हॅलो. खाताच शनी लगेच म्हणते का म्हणजे मी पटकन बंद करेल म्हणून. चांगला लागतोय, पुलाव सारखं नाही लागत आहे ना? पण नाही, पुलाव सारखं नाही, थोडंसं मसाले भातासारखंच लागतं, पण छान लागतं. कसं लागतं? चांगला झालाय. चलो आता मी पण जेवण करून घेते आणि याच नोटवरती आता मी हा व्लॉग एंड करते. सो तुम्ही प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. सो मग मी आता जेवते. मी पण खाऊन बघते कसं झालं आहे. छानच, आता सगळे तर बोलत छान झालं, मग छानच झालं असेल. सो बाय.